मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी राज्यात पारंपरिक सहकारी संस्थांना पुढील काळात कोणत्याही प्रकारच्या परवानग्या देण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं. या संस्था लुटीची पद्धत बनल्या आहेत. आता पारदर्शक आणि आधुनिक सहकारी मॉडेल्सला प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे, असं सांगत त्यांनी सहकार क्षेत्रात मोठ्या सुधारणाची गरज अधोरेखित केली. प्रत्येक क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीन लोन दिवच्या पयलीं हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी पीएम इन्शुरन्स केला. म्हणजे तो पीएम जीवन ज्योती आणि पीएम एक्सिडेंटल डेथ हेच्या खातीर 2 इन्शुरन्स आसात. मॅक्झिमम कॉस्ट भरची पडटा ते ₹250 वर्साक. म्हणल्यार 100% गॅरंटी तुमकां 2 लाख रुपया परत येतले हेजे. निदान ताका तुमी 2 लाख रुपया दिले आनी कितेंय जर त्या मनशाक जालें जाल्यार निदान 2 लाख रुपया तरी परत येतले हेजी गॅरंटी. ताच्या खातीर ताका सांगलां एक सर्क्युलर इश्यू कर. सोमारा तूं सर्क्युलर इश्यू करून सोड, जेणे करून सगळ्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीक जो लोन काडून असो वयता पळय न्ही रे, म्हणजे बुडोवपाकूच जो लोन काडटा आनी चुकून तोच बुडटा, तितके तरी पयशे परत येतले. आसा अशें निदान ते तरी जातलें. म्हणजे लोकांचे 2 लाख रुपयाचे तरी एश्युरन्स हे निदान तितके दिवपाक मेळटलें, बट ते करचें. दुसरें उरलें रुरल डेव्हलपमेंट. बसल्या बसल्या म्हाज्या तकलेंतल्यान सुचलें की आमी वेरियस गिफ्ट आयटम दीत आसता. सत्कार करता आसतना दिता, आनी कितें दिता, म्हणजे कोण ते व्हडले पोट बीन हाडून दिता सिमेंटाचे, भितर झाडां बिडां घालून. एका पोटाची किंमत 150 म्हणजे 1,500 आनी 2,000 रुपया. पण आमी तो दिता आसतना बरो दिसता. भायर व्हेलो काय ना, तो रोखडो फोडलो काय तेजी काच आसता पळय न्ही, 1000 वर्सां तेजी काच पिड्ड्यार जायना. 1000 वर्सां. तुमी इमेजीन करात फुडलीं कितलीं जनरेशनां ते मातयेन पडून उरतले. आतां तुमी म्हणटले 1000 वर्सां तूं सांगता जाल्यार पयलींची आतां कित्याक ना? पयलीं अश्यो काचो नाशिल्ल्यो. पयलीं सगळें जें आशिल्लें इट इज अ सस्टेनेबल आनी सगळें नॅचरल. तुमी पळयशात आनी काचो सिमेंटेड ते जार आनी हें तें सगळें आतां येयलां. म्हणून आमकां तें दिसना. नाल्यार माती खणात थंय तशें दिसतलें. म्हणजे आमच्या फुडल्या 10 जनरेशनाच्या उपरांत तुमी जर इन फ्युचर पळयशात जाल्यार पूर्ण जमनीन हे सगळ्यो तसल्यो काचो मेळटल्यो, तुमकां सिमेंटेड हे सगळें हेच मेळटलें. म्हणून आतां विचार करपाची गरज आसा. आमी जर म्हणटा की रुरल डेव्हलपमेंट आमी थीम घेतले आसत जाल्यार ग्रामीण भागात जें कितें करूं शकता, हांवें आत्तां सजेस्ट केल्या परत सगळ्या जाणांनी आमी तो कोमो आसतलो खबर आहा तुमकां, उदक पिताले ते असो ओतून पिताले. ताका पी बीन आयल्या वेवस्थीत एट्रॅक्टीव. ताचेर बरें नांव घालूं येता थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून. आनी तो जर प्रत्येकाक तुमी गिफ्ट म्हणून दिलो, एक म्हणजे उदक पिवपाकूय बरें जातलें. गरम करून जर उदक भितर घालीत, फ्रिजाची सुद्दां गरज ना. इतकें थंड उदक खूब बऱ्या पद्दतीन. आनी चुकून तो फुटलोय जाल्यार तो मातयेन मिसळून वयतलो. म्हणजे तो 8 दिसाच्या भितर परत मातयेनूय मिक्स जातलो. आनी खरो बिझनेस कोणाक मेळटलो? कुंभार समाजांतले आमचे लोक. तो जो मटको करता ताका तो खूब व्हडलो बिझनेस जो आहा खूब मोठ्या प्रमाणात मेळूं शकता. दीस इज द रुरल डेव्हलपमेंट. ही खऱ्या अर्थात रुरल डेव्हलपमेंट. आमी पळयता की बारीक बारीक गजालीचेर जर सहकार क्षेत्रांतल्यान जर विचार लागले करपाक आमी जाल्यार खऱ्या अर्थात सहकारचे समृद्धी आनी रुरल डेव्हलपमेंट हें जावपाक शकता. हांवें म्हणजे म्हाका खूब बरें दिसता की फाटल्या एक 5-6 वर्साच्या कार्यकाळांत हांवें जो हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हाजे आत्मनिर्भर भारत हें मिशन आमी स्वयंपूर्ण गोंय म्हणून आमी चलयलें. आनी ह्या स्वयंपूर्ण गोंयच्या माध्यमांतल्यान एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, पीसी कल्चर, डेरी कल्चर आनी फ्लोरिकल्चर हाका खूब मोठ्या प्रमाणांत उदरगत दिली. आनी ह्या हातूंतल्यान खूब मोठ्या प्रमाणांत ग्रामीण भागात लोक म्हणजे रोजांय रोवपाक लागले. रोजां आमी जी दसऱ्याक आनी दिवाळेक हाडटाले ताचे 50% इम्पोर्ट हो कमी जालो. ओके. मिरसांगो, तवशे आनी भेंडे हेजो एक्सपोर्ट आमच्या कडल्यान वाडलो. म्हणजे इतकें जालें की एक्सेस तवशीं आमकां खंय तरी व्हरोन उडयल्या म्हणून तेजे 2-3 फोटो आयले. ओके. हें कित्याक जालें पॉसिबल? इट इज ओन्ली एंड ओन्ली बिकॉज ऑफ द स्वयंपूर्ण गोवा. आमी तांकां मोटिवेट केलें आनी तांच्यांनी खूब मोठ्या प्रमाणांत तांच्यांनी अशा पद्दतीच्या उदरगतीची सुरवात केली. आतां देशपांडे साहेब जे उलयताले तांच्यांनी सांगलें की तुमी सहकार क्षेत्रांत म्हणजे सहकार चळवळींतल्यान शेती करपाक सुरवात करा. लोकांक भंय दिसता की आमी सहकारांतल्यान आमच्या कडेन जालां कितें, एक शीर आमची आहा आनी पूर्ण शेत गांवचें आहा. हांव सांगता तें लक्षांत घेयात. मदली शीर म्हाजी, ती शीर तेजी आनी पूर्ण शेत सगळें मेळोन गांवांतलें. बरोबर आहा काय ना? आमी कितें करता खबर आहा? आमी ना ती म्हाजी प्रॉपर्टी कोणी खायत म्हणून ताका त्या सहकारांतल्यान तें लावपाकूच दिना.
अरे तुवें बेश्टें पडीक सांडलां पळय न्हू तें बेगीन पाड जावन गेलें. तुम्ही सहकारांतल्यान जर ते एकत्र रित्या लायले जाल्यार तरी ते फर्टायल उरतली सॉयल आनी त्या निमित्तान म्हणजे ती सगळ्या जाणांक तातूंतल्यान इकॉनॉमीक रिव्होल्युशन जावपाक शकता. आज म्हणजे आमकां जशें क्लायमेट चेंज हाजो जो इफेक्ट जावपाक लागल्या आमकां बदल करपाची गरज आसा. आमी पारंपारीक लायताले तें शेत न लायता आतां आमी एडवान्स टॅक्नॉलॉजीच्या माध्यमांतल्यान वेगळे पीक घेवपाची गरज आसा आनी ओन्ली एंड ओन्ली इट इज पॉसिबल आमी बीग वेन जर फार्मींग केलें जाल्यारूच पॉसिबल आसा. मॅकनायज्ड पद्दतींत फार्मींग केलें आनी कॉपरेटीव सॅक्टरांतल्यान जर फार्मींग केलें जाल्यारूच तें पॉसिबल आसा. इंडिविज्युअल लेवलाचेर म्हाजी शीर हांव लयतलों पयलीं तें जोत बांदून बी तो प्रकार जालो. इट इज नॉट एफोर्डेबल आनी इट इज नॉट कमर्शियल, इट इज नॉट वायेबल, इट इज नॉट पॉसिबल एट ऑल. म्हणून इट इज एन कारण अंदूचें हांव पळयतालों की शेतकाऱ्यां खातीर जे अंदू भात लायलें तें कितलो व्हडलो लॉस जालो तो म्हाका खबर आहा. बट म्हज्या लक्षांत आसा तांचे पयशे डिसेंबराच्या 31 डिसेंबराच्या पयलीं सगळ्या शेतकाऱ्यांक जे आहा पळय न्ही ते आमी पयशे तेंचे दिवपाचे आसा. कॅल्कुलेशन्स ऑलरेडी चालू केल्या. हांवें सगळे म्हजे झेडिओनी तांचे फॉर्म्स ऑलरेडी सबमीट केल्या आनी ह्याच व्यासपिठा वयल्यान खंयच्याय शेतकऱ्यान जर लॉस जाला त्यांनी फॉर्म सबमीट करूंक ना जाल्यार जाता तितके बेगीन करचो. नोव्हेंबर पर्यंत तेंचे फॉर्म सगळ्यांचे स्क्रुटनी करून डिसेंबराच्या पयलीं तेंचे लॉस जाल्ले पयशे हे तांकां दिवपाचे आमी ऑलरेडी ठरयल्या. म्हणून म्हाका दिसता की सहकार ह्या चळवळींतल्यान अशा पद्दतीन कारण ऑलरेडी गव्हर्मेंट ऑफ इंडियात जेन्ना नॅशनल कॉपरेटीव पॉलिसी 2025 तुमी एक गजाल लक्षांत घेयात भारत सरकारात सहकार डिपार्टमेंटाक खूब मोठो इम्पॉर्टन्स दिला. म्हणून 75 वर्साच्या उपरांत पयले फावटी केंद्र सरकारान सहकार खातें हे नवीन सुरवात केलें आनी तेजो मिनिस्टर सुद्दां म्हणजे आमचे होम मिनिस्टर हे स्वता सहकार मंत्री आसात. खूब मोठ्या प्रमाणात सहकारात रेव्होल्युशन आमच्या देशात करपाचें आसा. आमी जे फक्त मानाधीक प्रधानमंत्री जे उलयतात वोकल फॉर लोकल स्वदेशी प्रमोट करा हे बेश्टे उलयना. स्वदेशी जर प्रमोट करतले आसत जाल्यार ते स्वदेशी आनी लोकल हे खूब मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन जावपाची तयार आसा. आनी ते जर जातलें आसत म्हणजे आमी म्हणटा की चायनाच्यो गजाली घेवं नाका म्हणून बट त्यो हांगासर तयार जावप हे गरजेचें आसा. आमी उदाहरण म्हणून हांव मुद्दामून सांगता की खुबशे फावटी आमी दिवाळेक ती खंयची तरी नखेत्रां आनी बाकीची सगळी चायनांतल्यान इम्पोर्ट जाताली ते सगळे घेताले. बट आज आमी पळयता की लोकल गोंय सारकेल्या स्टेटीत सुद्दां एक एकटो 200 आनी 250 आकाश कंदील म्हणजे सस्टेनेबल हातूंतल्यान करता आसतना आमकां दिसता. आनी म्हणून तर की आमी वोकल फॉर लोकल प्रमोट केल्या उपरांत लोकांचो मायंडसेट बदललो. होच मायंडसेट सगळ्या बाबतींत जावपाची गरज आसा आनी तो जर जालो जाल्यार म्हाका दिसता की आमी जाका म्हणटा स्ट्रेंथनिंग ऑफ द स्वयंपूर्ण गोंय ही मोहीम सगळ्यांच्या मदीं चलपाक जाय. ते जर चल्ली बारीक बारीक म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्यानूच विचार केलो म्हणून जावचो ना. ताजो विचार समाजातल्या प्रत्येक घटकात करपाचे आसा आनी विशेष करून ज्या आमी म्हणजे चेराचेर बसल्या त्या चेराचेर म्हणजे एखादो कॉपरेटीव सोसायटीचो चेअरमॅन जरी आसत किंवा एखाद्या युनियनाचो चेअरमॅन जरी आसत जाल्यार तेणी आपल्या सॅक्टरांत आमी कितें बदल हाडूं शकता हाजो विचार करपाची गरज आसा. आनी तो जर विचार केलो जाल्यार म्हाका दिसता खूब मोठो फरक हो सातत्यांत पडटलो. आमी गव्हर्मेंट ऑफ गोवात वेरियस इनिशिएटिव्स कॉपरेटीव सॅक्टरांतूय घेतल्या आजुनूय घेत आसा. तुमकांय जर कितें सजेशन आसत जाल्यार आमचो रजिस्ट्रार आशुतोष आपटे हांगासर आसा तांच्या कडेन त्योय तुमी दिवच्यो. आतां पर्यंत आमी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन्स हे खूब मोठ्या प्रमाणांत केलां. प्रोफेशनल कॅपेसिटी बिल्डींग आमी करपाक घेतल्या. आमी सपोर्ट फॉर द वुमन लॅड कॉपरेशन्स आमी जाका म्हणटा की महिला शक्ती खूब मोठ्या प्रमाणात ह्या कॉपरेटीव मुवमेंटात येवची. इट इज एन एनकरेजिंग द यूथ टू क्रिएट द इनोवेटीव कॉपरेटीव मॉडेल. आमी स्टार्टअप आनी स्टँडअप इंडिया म्हणटा तेन्ना कॉपरेटीव सॅक्टरांतल्यानूय बी यूथ लॅड कॉपरेटीव जो मुवमेंट हो सुरू जावप हो गरजेचो आसा. आनी प्रोमोटींग द न्यू एजीस कॉपरेटीव सोसायटीज पारंपारीक क्रेडीट कॉपरेटीव सोसायटीचे दीस सोंपले आनीक क्रेडीट कॉपरेटीव सोसायटी नाका आनी गरजूय ना. म्हाजें तर म्हणणें आनीक परमिशनूय दिवं नाका. खूब जाले पयशे दी आनी घे ते बंद कर आतां इल्ले कारण ते फक्त कशा लोकांक लुटपाचे आनी हे धंदे आहा त्या खातीर नवीन आमी वेगळ्या सॅक्टरांत कॉपरेटीव सोसायटीज कश्यो सुरू करतल्यो हाजो विचार आयज जावपाची गरज आसा. आनी हे जर केलें जाल्यार वीच इज अगेन लेड टू आमी जाका म्हणटा इट इज अ कनेक्टींग टू द विकसीत भारत.
विकसित गोवा 2037 आणि विकसित भारत 2047 ही थीम लक्षात घेऊन आम्ही कॉपरेटिव्ह सेक्टर खूप व्हडलो रोल हातूंतल्यान प्ले करूं शकता. कॉपरेटर्स जे आसा हे खूप मोठो रोल ह्या गजालीत प्ले करूंक शकता. म्हणून तर आयच्या युथाक हांव वता आसतना एकूच सांगूंक सोदतां की तुमी ह्या कॉपरेटिव्ह सेक्टराची ओनरशीप घेयात, लिडरशीप घेयात, कम्युनिटी सपोर्ट घेयात आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स जावपा खातीर ह्या गजालीचो खूप मोठो सपोर्ट आमकां कॉपरेटिव्ह सेक्टरांतल्यान मेळपाक शकतलो. ते आयच्या युथांनी जर काम करपाक सुरवात केली जाल्यार आमी जेका म्हणटा एखाद्या कडेन नोकरेक वयच्या ऐवजी तुमी नोकरी दिवपी जायात. म्हणजे इन्स्टेड ऑफ आमी जे म्हणटा की जॉब क्रिएटर जावचे, जॉब सिकर जावच्या पेक्षा आणि तो जॉब क्रिएटर जावपा खातीर कॉपरेटिव्ह सेक्टर इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सेक्टर. अँड बींग वी एज अ टुरिस्टीक स्टेट, आमी गोंयांतल्या सारकेल्या टुरिस्टीक स्टेटीत देर द वेरियस सेक्टर अँड सर्वीस सेक्टर इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सेक्टर इन द स्टेट ऑफ गोवा. आणि तो जर आमी जाले आसत जाल्यार ह्या सर्वीस सेक्टरांतल्यान टुरिजम सेक्टर देर इज सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज.